कारण तीर्थाला पुण्य लागते म्हणल्यापेक्षा मुख्य उद्देश आहे तीर्थ काय करतात, काय करतात तीर्थ पापाला खातात, काय करतात आणि पापाला खाल्ल्यावर कारण तीर्थे नती काय खावे दोष नाही फल असं ज्ञानेश्वर महाराज नाही काय की तू काय खावे ना तर तीर्थ उपाशी मारला कशाने उपाशी मारले हे ज्ञानेश्वर महाराजांनी खोडी केली तीर्थ उपाशी महाराज खोडी केली का कारण तैसे माझे नाम घोषे नाहीची करते विश्वाचे दुःखे आघवे जगाचे महासुखे दुमदुमीत भरे यमो म्हणे काय जमावे दम म्हणे काय गमावे तीर्थे म्हणते काय खावे दोष नाही उखळ जर ज्ञानेश्वर महाराजांनी गाव रामकृष्णारी भजन लोकांना शिकवलं नसतं तर तीर्थ उपाशी गाव काय याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ काय हरिनामाला पाप नसतो. मग सगळ्या तीर्थापेक्षा श्रेष्ठ तीर्थ कोणतं आहे, पत्ती कोणी घ्यायला तयार नाही गरम चालू हवा खात तुकाराम म्हणतो म्हणणे खाईच बैसवली करा आणि आवडी आनंद किंवा विठ्ठलाची मूर्ती ठेवणी एकांती याची प्रीती हे लोक सोडून जाय हे नाही पाहिजे लोकांना लोक काय पाहिजे म्हणून आम्ही म्हणतो हे लोक हौशी लोक याचे पाप जात नाही. उदाहरणार्थ तीर्थ केलेल्या पापाची मूर्ती करतात का पाप होऊच नाही असे आम्ही देतात पाप होणारच ना असं कोण देऊ शकते काय आहे ते म्हणजे विठ्ठलाचं नाम. ज्या माणसाने मनापासून विठ्ठलाचं नाम जपलं त्याचा उच्चार केला त्याच्या मनात पाप करण्याची बुद्धीच होती. म्हणून तीर्थापेक्षा हरिनाम श्रेष्ठ नाही. लोकांना गाव फार आवडतात असं कधी करत नाही. आणखी 2-3 उदाहरण तुम्हाला सांगतो. एकनाथ महाराजचं म्हणणं आहे वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापी जाती भंगा. सकळही पापी जाती एक वेळा चंद्रभागा डोळा देखील. काय झालंय सगळ्या पापाची निवृत्ती करण्याकरता चंद्रभागा डोळ्यानं पाहावं लागते म्हणजे मग तिथे जावं लागते असं नाही. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पुण्याची गणना कोणतरी मग सगळ्यात पुण्य जास्त कशाचे मग लोक काय करतात हरिनाम घेतात का गंगा गंगा म्हणतात का गंगेला पाहायला जातात काय करतात लोक काय करतात म्हणजे लोकांच्या स्वभावात वृत्त्या बहिरंग आहे. बाहेर पाण्यात त्याला मजा वाटते म्हणजे मजा करण्याकरता जातात हे एक पापाची निवृत्ती करता जात नाही. काय मजा करण्याकरता तेव्हा पापाचा संकल्प नामनाशी म्हणजे पाप करण्याची बुद्धी निर्माण झाली तर त्या बुद्धीचाच नाश काय विठ्ठल नाम करते. पापच उत्पन्न होणार नाही अशी हमी तीर्थ देऊ शकत नाही. अशा काय हमी पत्र देत नाही तुला की आम्ही खात्री घेतो ना काय आम्ही प्रतिज्ञा करतो तुला पाप काही बुद्धीच होणार नाही असं कोणतंच तीर्थ सांगू शकत नाही. पुढे